बाळांनो इकडे लक्ष द्या हा. मी काय केले रे अगोदर? टाळी वाजवली आणि नंतर बोर्डवरती थाप मारली असं. आता पहा, पुस्तक घेतले, नंतर काय घेतले? खडू. अगोदर काय घेतले? नंतर काय घेतले? खडू. तुषार रडवर हास. तुषारनं कोणती ऍक्शन अगोदर केली रे? आणि नंतर कोणती ऍक्शन केली? आता तुम्ही सकाळी पण उठल्यानंतर अगोदर काय करता? दात घासता आणि नंतर चहा पितात. दात कोणी दूध पितो, कोणी आंघोळ करतं, है ना. पण अगोदर काय करतात तुम्ही? दात घासतात, ब्रश करतात, है ना. अगोदरची जी क्रिया करतो त्याला काय म्हणायचं? बिफोर. बिफोर ॲक्शन. कोणती? बिफोर ॲक्शन. आणि नंतरची जी क्रिया केलेली असते आपण आंघोळ करणे, ही कोणती ॲक्शन झाली? आफ्टर ॲक्शन. त्यामध्ये काय असतात रे? नंबर्स असतात ना. आपल्या मॅथमध्ये खूप नंबर्स आहेत ना. पाहतात इथं. आता बघा, मी अगोदर काय येईल? अगोदर 6, नंतर काय येईल? नंतर 8. अगोदर कोणतं आले? आता 7च्या अगोदर कोण आहे बाळांनो? आता पहा, 8च्या अगोदर कोणती संख्या आहे? नंबर आहे. आणि 7च्या अगोदरचा नंबर कोणता आहे? समजलंय? म्हणजे जे अगोदर येतात नंबर बाळांनो, त्यांना काय म्हणायचंय? बिफोर नंबर. काय म्हणायचंय? आता बिफोर नंबर कसं लिहितात पहा. बिफोर नंबर. बिफोर नंबर म्हणजे अगोदरचा नंबर, पूर्वीचा नंबर. 8च्या पूर्वीचा नंबर काय आहे? 7च्या पूर्वीचा, 6च्या पूर्वीचा, अरे काय असेल? 5 असेल. 5च्या अगोदरचा, समजलं? आणि 4च्या बिफोर नंबर कोणता असेल रे मग? 3. आता काय बघा, आता 6च्या नंतर कोणता नंबर आलाय? 7च्या नंतर कोणता नंबर? 8. म्हणजे जो नंबर नंतर येतो, एखाद्या नंबरच्या नंतर येतो, त्या नंबरला काय म्हणायचं? आफ्टर नंबर. आता मला सांगा बरं, 8च्या आफ्टर नंबर कोणता असेल? 9च्या आफ्टर नंबर? आता इथं पहा, हे किती आहेत? 2च्या आफ्टर नंबर किती असेल? आफ्टर 3. आणि 2च्या बिफोर कोणता असेल? 1 नंबर असेल. 2च्या बिफोर कोणता नंबर असेल? समजलं बाळांनो? आता मला इथं एक नंबर लिहिते मी. आफ्टर नंबर तुम्हाला सांगितले. आफ्टर नंबर म्हणजे काय रे? नंतर येणारा नंबर. बरोबर, नंतरचा नंबर, नंतर येणारा जो सलग नंबर असतो तो. आता 8च्या आफ्टर नंबर कोणता येतो? 9. आता इथं पहा, 4च्या आफ्टर नंबर 5. आता आफ्टर नंबर कसं लिहितात ते पहा. आफ्टर नंबर. इकडे लक्ष दे तुषार. काय लिहिलं? आफ्टर नंबर. आफ्टर म्हणजे आधीचा, नंतर येणारा नंबर. आणि बिफोर म्हणजे रे अगोदरची. तुम्हाला सांगितलं मी, बिफोर ॲक्शन, आफ्टर ॲक्शन. तसंच नंबर पण कसे असतात? बिफोर नंबर, आफ्टर नंबर. पण आता बाळांनो इथं पहा, आपण इथं लावले होते 6, इथं 7, आणि इथं काय लावले होते रे? 8. नंबर कुठे गेला आपला? इथं आहे. आता ह्या बघा, दोघांच्या मध्ये कोणता तरी नंबर बसलेला आहे ना. ह्या 2 नंबरच्या मध्ये कोणता नंबर बसले? 7. आता इथं बघा, आनंद बसलेला आहे, नंतर तुषार बसलाय, नंतर कोण बसलेले आहे? प्रांजल. प्रांजल आणि आनंदच्या मध्ये कोण बसलेला आहे रे? मध्ये बसलेला आहे ना. मग त्याच पद्धतीने आणि 6 आणि 8च्या मध्ये कोणता नंबर आलेला आहे? मग जो मध्ये येतो नंबर त्याला काय म्हणायचं आहे? मिडल नंबर. आणि त्याच नंबरला बिटवीन नंबर पण म्हणतात. काय म्हणायचं? बिटवीन किंवा मिडल नंबर. आता सांगा मला, आता 3 आणि 4च्या मिडल नंबर कोणता आहे?
आता इथं मिडल नंबर कसा लिहितात ते पहा. मिडल नंबर. मिडल नंबर म्हणजे कोणता नंबर रे? मधला नंबर. मिडल नंबर म्हणजे मधला. आणि आफ्टर नंबर म्हणजे नंतरचा. आणि बिफोर नंबर म्हणजे अगोदरचा. समज. हा बाळांनो, हे किती आहेत सांग बरं तुषार? 28. 28च्या बिफोर नंबर कोणता असेल मग? 27. 27. आणि 28च्या आफ्टर नंबर कोणता असेल? 29. आता हे 36 आहे. हां, 36 हे मिडल नंबर आहे. तर ह्या बाजूचे नंबर कोणते असतील बरं त्यांच्या? 35. इकडं हां 35. आणि इथं किती असेल? इथं सुरुवातीला किती असेल? 35. आणि ह्या शेवटी कोणता असेल? 37. शाबास. आता 55च्या आफ्टर नंबर कोणता असेल? 55. हां, आणि 55च्या बिफोर नंबर कोणता असेल? समजलंय बाळांनो तुम्हाला? आता तुम्ही काय करायचं आता तो का ह्या बुकमध्ये ह्या पद्धतीने कॉलम दिलेले आहेत ना. बघा इथं काय आहे? द नंबर आफ्टर, द नंबर बिफोर, मिडल नंबर. तो का इथं नंबर लिहिलेले आहेत. 1च्या आफ्टर नंबर 2. एक एक्झाम्पल त्यांनी सोडून दाखवलेलं आहे. आता तुम्हाला लिहायचे 3च्या आफ्टर नंबर कोणता येईल? 4. आणि इथं काय लिहिलेले आहेत? बिफोर नंबर लिहायचे तुम्हाला. इथं लिहिलेले नंबर आहेत बघा. 3 लिहिले, 9 लिहिले, 11 लिहिले, 16 लिहिले. यांच्या आता 9च्या बिफोर नंबर कोणता येईल बाळांनो? 9च्या बिफोर नंबर 8. आता इथं बघा 9 लिहिलेलं आहे, 11 लिहिलेलं आहे. मिडल नंबर लिहायचे त्यांनी लिहून दाखवलेलं आहे ना. 10 आहे. आता इथं 7 दिलेलं आहे, 9 दिलेलं आहे. मिडल नंबर काय येईल बाळांनो? 8. इथं 11 दिलेलं आहे, 13 दिलेलं आहे. मिडल नंबर काय येईल? समजलंय? असे तुम्ही उदाहरणं इथं एवढे उदाहरणं दिलेले आहेत, 5-7 दिलेले आहेत. तुम्ही 20 उदाहरणं सोडवायचे. करून आणणार?